ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरुदेव महाराज महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज भाई सद्गुरु स्वामी पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी मांडी घाला तांगड्यावर केल्या मी कीर्तन करायचा रे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाजा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियों बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुति नंदन हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार मेरे सुख विनती बारंबार मेरे सुख विनती बारंबार हे मारुति नंदन हे दुःखभंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार जय हनुमान जय कपीत बोलो भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नाम सुनावे नाचे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा जय हनुमान प्रतापी कृपा करो गुरुदेव ज्ञानी जय हनुमान प्रतापी कृपा करो गुरुदेव ज्ञानी जय हनुमान प्रतापी कृपा करो गुरुदेव ज्ञानी जय हनुमान कृपा करो गुरुदेव ज्ञानी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मला त्याच्यात कळत नाही पण हे म्हणाले पांढरी किन लावत चला हो बाई हे तुमच्या मनावर विठ्ठला पुण्यवंत व्हावे तुम्ही खाली बसावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे शिवे करता निवडलेला जगत गुरु जगत वंदने देऊचे सुप्रसिद्ध जगद्गुरु तुकोबराया यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट अभंग शिवेसाठी निवडलेला आहे महाराज अभंगाद्वारे संत नामाचं व संत संगतीचं महत्व प्रतिपादन करून देतात विठाला अभंगावरती बोलण्याचा पूर्वी अल्पासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य खंडेर नाम सप्ताह आपल्या सप्त्याचं हे कितवं वर्ष 23वा वर्ष वा 23व्या वर्षाची 6व्या का 5व्या दिवसाची कीर्तन सभा माझ्यासारख्या पामराकडे आलेली माऊली ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करेन विठाला साथसंगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये मृदंगाची साथ करण्यासाठी मृदंग विशारद मृदंग अलंकार आपल्या परिसराचं वैभव श्रीहरी भक्तपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू जीवलग मित्र आणि दाजीबी नाही का 2-3 पदवी आहे ना ज्यांना खऱ्या अर्थानं शोभून दिसतात असे असणारे ज्यांचं नावातच चक्र आहे ज्याच्या नावात चक्र आहे त्यांना चक्रधार वाजवणं सोपं आहे बरोबर आहे का नाही मग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे मृदंगाचार्य आपल्या गावावर ज्यांचं नितांत प्रेम काय आणि आपल्या गावचे लाडके मृदंग वादक असणारे आमचे श्री हरिभक्त परायण सुदर्शन दाजी
दादांच्याही चरण नतमस्तक. सुंदर अशी मृदंगाची साथ आहे. तसंच गायनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन भीष्म आपल्याच परिसराचं वैभव असणारे आमचे विठ्ठल महाराज, महाराजांच्याही चरण नतमस्तक. तसेच आपल्याच गावातील असणारे श्रीहरी भक्त परायण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य श्रीहरी भक्त आमचे भगवान महाराज. वा, विठ्ठलाच्या शेजारी भगवानानं उभा राहावं. वा, आमचे भगवान महाराज, महाराजांचे चरण नतमस्तक. आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाला सोडून तुकारामाला कधी करमतच नाही. म्हणून असणारे आमचे हातडीहून आलेले श्रीहरी भक्त परायण आमचे तुकाराम दादा, दादांच्या चरण नतमस्तक. कालही तिथं होते, आजही इथं येतं. फक्त तिथला जोग झाला तरी हसायचं बरं काय. म्हणून आधी सांगितलेलं बरं नाही का. आमचे तुकाराम दादा, दादांचे चरण नतमस्तक. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, आता श्रीरामपूर मला वाटतं इथलंच झालंय नाही का. म्हणून आमचे दगडू दादा श्रीरामपूरकर, महाराजांच्याही चरण नतमस्तक. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नामांकित नाव आहे असे असणारे ज्ञानोबरायाचे मोठे बंधू, जर निवृत्ती सोबत असल्याच्या नंतर माऊलीला काही भेण्याचं कारण आहे, अशी आमची निवृत्ती दादा, महाराजांच्या चरण नतमस्तक. आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे अक्षय महाराज, अशोक महाराज, महाराजांच्या चरण नतमस्तक. तसेच श्री हरिभक्त परायण, नाही तरी बी नाव असेल ना, ठाकूर महाराज, वा, महाराजांचे चरण नतमस्तक. तसेच श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज आणि आमचे बालगोपाळ संस्थेतील बालगोपाळ, महाराजांचे चरण नतमस्तक. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव ज्यांनी खूप मोठं कमवलेलं आहे, खऱ्या अर्थानं कोणत्या बी क्षेत्रात गेलं की बुवा राजा माणूस होतो. आळंदीला होता तेव्हा गाडी चलवीत होता बुवा, तिकडं राजाच माणूस. पुन्हा तुको आपला देहूच्या क्षेत्रामध्ये संस्था केली, संस्था नंबर 1 देहू मध्ये. आणि आता वारकरी संप्रदायामध्ये ऍक्टो पॅड वादन चालू केले तर नंबर 1च राजा माणूस. महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कोणी हात धरत नाही, पाय धरतात असे असणारे आमचे दीपक गुरुजी. आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचा थोडाही घमंड नाही. कित्येक नवीन व्याक्टोपॅड वादक त्यांनी ज्यांनी तयार करून दिले असे असणारे आमचे दीपक गुरुजी, महाराजांच्या चरण नतमस्तक. तुम्ही सर्व तनमन धनाने सहकार्य करणारे सर्व गावकरी, सर्वांच्या चरण नतमस्तक होतो. आजचे ज्यांचे अन्नदान होतं, आमचे दोन्ही पंक्तीचे अन्नदाते, सकाळचे श्री हरिभक्त परायण दोन्ही एकच, राजाराम शामराव नाईक नवरे, दादांच्या चरण नतमस्तक. आणि तसेच राधाकिशन केशवराव नाईक नवरे यांच्याही चरण नतमस्तक. आणि ज्यांच्यामुळं तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आमचे मामाश्री. मामानं फोन केला आणि मामाचा फोन म्हणल्याच्या नंतर मी डावलीत नाही, बरोबर आहे का नाही, कारण मामा आपल्याला कधी काही कमीच करीत नाही. म्हणून मामाच्याही चरण नतमस्तक. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस स्वामीजी सोबत या गावामध्ये मी कथेला येत होतो, मी फक्त नाचण्यासाठी येत होतो 5व्या दिवशी. पण त्यावेळेस त्या दिवशीपासून माझ्या मनात स्वप्न होतं, ह्या सप्त्यात आपलं कधीतरी कीर्तन व्हावं. ह्या सप्त्यात लय दिवसापासून मी वाट पाहून होतो. पण कसं असतंय, मनान म्हणल्यावर मग जेवढा भाव राहत नाही, नाही मनान म्हणल्यावर भाव राहत नाही. पण पाहुण्यानं जरा अंतकरण थोडस मोठं केलं आणि या वर्षी का होईना नंबर लागला. नाही तर मी वनडे कीर्तनाला भरपूर ठिकाणी आलो नाही का, इथं 2-3 कीर्तन झाले. पण सप्त्यात म्हणलं की या पहिल्याच वेळेस ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या आशीर्वादानं आणि गुरुवरे स्वामी मनीषानंद पुरजी महाराजांच्या आशीर्वादानं जेवढं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करील तेवढं बोलून. विठ्ठला आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड सिस्टीम वाले असे असणारे श्री हरिभक्त परायण, काय नाव आहे, बॉक्स नाव होत नाही, राजेश साऊंड सर्व्हिस, श्रीरामपूर यांच्याही सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे. दादा तुझं नाव काय? गजानन. वा, सुंदर सिस्टीम आहे बरं काय. वा, ऑपरेटर दिसायला लहान, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता तुम्ही टाळ्या वाजल्यामुळं मी बी नावच घेतो आता त्याची. आणि आता सक्रातीचा महिना चालू झालाय का संपालाय? चालूच आहे सध्या. हा ऐका, चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा, बस का बदलू गोच भाऊ? होय, राहू दे चांदीच्या तारा, राहू दे. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा. वा वा वा, तुम्ही आली, बसा बसा बसा. चांदीच्या सायकलला सोन्याच्या तारा. कीर्तन संपेपर्यंत आम्हाला सर्वांना मन मोकळा आवाज द्या. नरेंद्र मोदी तुम्हाला घालीन वारा. पाहुणे रावणे सोयरे झाले, माझ्या सोबत आलेले गावकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सुंदर असं युट्यूब चॅनल आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल
श्री पसायदान युट्यूब चॅनल. आपल्याला हा सप्त्यातील कीर्तन कथा परतही बघायला भेटतील असं असणारं पसायदान युट्यूब चॅनल. या चॅनलला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि ते काय नाही बेल आयकॉन काय सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला सगळ्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. जेवढा मला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे संत नामाचं, संत संगतीचं महत्व प्रतिपादन करतात. पण ऐका, आपण ज्या वेळेस कथा कीर्तन ऐकतो प्रत्येक कीर्तनामध्ये देवाच्या नामाचं, देवाच्या रूपाचं आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन आपण करतो. पण आज तुकोबाराया संताचंच वर्णन का करतात? सर्वांना पडलेला काय प्रश्न आहे. फक्त सुरुवातीला आता मी काय करतो, माणसं अलग अलग करतो. तसं प्रत्येक गावात गेलं की मी माणसं फोडीतच असतो. आपला तो गुणधर्मच आहे. म्हणून ते नाही, दुसरीकडे डोकं चलू नका, तिकडे नाही फोडीत मी, इकडे कीर्तनापुरते 2 तासात. ऐका, जेवढे पुरुष मंडळ आहेत तेवढे एका बाजूला आणि जेवढ्या लाडक्या बहिणी येतात तेवढ्या एका बाजूला. सगळे वट्यावरले बाजूला बसलेले आणि इथले सगळे आपण एकच आहेत ना. वा, तुम्हाला तुमचा यायला सपोर्ट आहे ना. हा, धन्यवाद. आता ऐका, म्हणजे आपला पुरुष मंडळाचा एक वेगळा पक्ष म्हणून तोपर्यंत पक्ष आणि महिला मंडळाचा वेगळा. आता पुरुषांना साधा सोपा प्रश्न मी विचारतो बरं काय. ऐका, आता आपल्या मनामध्ये जर विचार केला तर खरं सांगा, तुमच्या मनामध्ये संत मोठे का देव मोठा? विचार करून सांगा. त्याचा आपल्याला काहीच गडबड नाही, 1 तास टाइम आहे. कोण मोठे? संत मोठे. आता किती काय झालं तर पक्ष बदलायचा नाही, पक्क आहे ना आपलं. कोण मोठं? हा, संत मोठा. धन्यवाद. कोण मोठं? माहित मला पाणीच प्यावं लागते. संत मोठे. कोण मोठं? हा, पाठीमाग बसलेले सगळे पुरुष मंडळ काय मोठे आपले? संत मोठे. हा, सर्वांचं पुरुषांचं म्हणणं आहे संत मोठे. पण आपल्यापेक्षा जास्त खरी भक्ती जर कोणाला कळत असेल तर ही माता माऊली. कारण माता माऊली सारखं देवाची भक्ती कोणाला कळत नाही. आता ह्या खरं उत्तर देणार आहेत. तुम्ही बोलून गेले संत मोठे. धन्यवाद. उद्या कोणी म्हणू नये माऊली महाराजाच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं. म्हणू नका, बसा बसा. आता ऐका, लक्ष देऊन ऐका. हा, पुरुष मंडळीचं सर्वांचं म्हणणं आहे संत मोठे आणि माता माऊल्याचं म्हणणं बघा, तुम्हाला खरा परमार्थ कळन. आपलं म्हणणं कोण मोठे? देव का संत? पुरुषांचं म्हणणं आहे संत मोठे आणि माता माऊल्याचं म्हणणं आहे देव मोठा. बरोबर आहे का नाही? वा, धन्यवाद. खरंय. हा, नाही, मधला टप्पा म्हणला ना देव मोठा. बरं, तुम्हाला ऐकायचं काय? का आपलं म्हणणं कोण मोठं? सगळ्यांनी सांगा. कोण? संत मोठे. हा, आणि ते करा कमी नाहीत ना. आपलं म्हणणं कोण मोठं? आलं काय? आलं ना. कोण मोठं? देव मोठा. सगळ्या माता माऊल्या. हे जसं मोठ्याने म्हणले तसं सगळ्याचा आवाज आला पाहिजे. कोण मोठं? ऐका, तुमच्या जीवावर मोठं काम धरले बरं का. आज करू नका उग मला. ऐका, आता बघा, हे का तुम्हाला भ्यालेत का काय? हे डायरेक्ट खरं सांगते. कोण मोठं? तुम्हाला भ्याण्याचं कारणच नाही. कोण मोठं? ऐका 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 ऐका. हा, ऐका, आता यायचं म्हणणं आहे संत मोठं. यायचं म्हणणं काय आहे? संत मोठे येतं. पण ऐका ना, जर यायचे संत मोठे असले असते तर आपल्या पांडुरंगाच्या वारीला कुठे येते ते? पंढरपूरला. म्हणून कोण मोठं? मला माहितीये ना, म्हणूनच तुम्ही लाडक्या बहिणी झालात. जागेवर बदलत आता. आता ऐका, हा, पुरुषाचं म्हणणं आहे संत मोठे आणि माता माऊल्याचं म्हणणं कोण मोठं? देव मोठा. आता शेवटपर्यंत देवच ना का बदलात पुन्हा? हे ऐकणार आहेत का कीर्तन? बरोबर, शेवटपर्यंत बसते तर धन्यवाद. हा, ऐका ऐका. हा, माता माऊल्याचं म्हणणं आहे देव मोठा. बरोबर ना? उग बळजबरी नाही बरं काय. देवच मोठा ना. हा, आणि पुरुषाचं म्हणणं आहे संत मोठे. आता ऐका, आमच्या सर्व पुरुष मंडळीचं म्हणणं आहे संत मोठे आणि माता माऊल्याचं म्हणणं आहे देव मोठा. पण ऐका ना,
संतही मोठे आहेत आणि देवही मोठा आहे. तुमचा देव मोठाच आहे, पण तुमच्या देवापेक्षा एक काकण मोठे आमचे संतच हा. आपण काय झालो, जिंकलोत आता. बरोबर आहे का? आपण जिंकलोत आता, आम्ही जिंकलो याच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. हा, वा 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 वा. ऐका, मला फक्त एवढंच सांगायचं होतं विठ्ठल महाराज, मला फक्त एवढंच सांगायचं होतं, आपलं मंडपात एकमेकाचं जमत नाही, संसारात कवा जमा. खरे का नाही? जर आपले पुरुष मंडळ सर्व म्हणले संत मोठे, तर माता माऊल्यान कोण मोठं म्हणायला पाहिजे होतं? संतच मोठे म्हणायला पाहिजे होतं. कारण बायकून कोणाच्या माग यावा? नवऱ्याच्या माग. कारण ब्राह्मण सांगतेच, आजवर होती आमची, आता झाली तुमची. बरोबर आहे का नाही? तांब्या वाजून सांगते सुपारीत टाकून. बरोबर आहे ना? हा, आजवर होती आमची, आता झाली तुमची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवबाप्पा पुन्हा एक सांगते, तर आजपासून नवऱ्यासोबत सावलीप्रमाणे राहायचं. मग सर्व पुरुषाचं म्हणणं आलं संत मोठे, तर माता माऊलीचं बी म्हणणं पाहिजे होतं संतच मोठे. पण तुम्ही म्हणून गेलात देव मोठा, कारण आपण शपथच घेतलेली. काही झालं मी त्याच ऐकतच नाही, ऐकूच शकत नाही. कोणाची का असं ना, महाराजाची असू नाहीत कोणाची असो, ऐकूच शकत नाही. म्हणून आम्ही बी घरी वजन मारितच नाहीत. त्याला बोलण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. तर सगळीकडे सारखंच असतात. ऐका, म्हणजे आपलं म्हणणं आहे संत मोठे आणि माता माऊल्याचं म्हणणं आहे देव मोठा. पण ऐका ना, यांचा देव मोठाच आहे. जगाचा मालक देव मोठाच आहे. अहो, देवामध्ये देव जर मोठा कोण असेल तर माझा जगाचा मालक भगवान परमात्मा. तो ह्या देवा महाराजाचं प्रमाण आहे आणि आपल्याला बी ते मान्य करावंच लागल. तो ह्या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. तो देवाचा देव आहे, म्हणून जगाचा मालक विश्वाचा नाथ भगवान शंकर त्याच पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. रंभादिक नाचते उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भोलेनाथ सुद्धा वारी करतो माझ्या पांडुरंगाची. आणि जेवढे संत मांदियाळी येत ते सुद्धा वारी करतात. कोणाची? पांडुरंगाची. आणि तुम्ही आम्ही सर्व आषाढीला कुठं जातो तर पंढरपूरला. कोणाच्या दर्शनाला? पांडुरंगाच्या दर्शनाला. म्हणजे तो देव मोठा आहे म्हणून आपण त्याचं काय करतो? दर्शन घेतो. आपण त्या देवाला पूजन करतो. कशामुळं? तो देव कसा आहे बघा, बदलले लगेच. असंच करतात तुम्ही, मधात मला सोडून देतात आणि मग मला फाशी घेता येते. हा, सगळ्याचं म्हणणं काय होतं अगोदर? आता तुम्ही कोण मोठा म्हणले? तुम्हाला तरी काय म्हणायचं? आपल्याला पुन्हा गुन्हा गोविंदांना घरी जायचंय ना. जर आपण त्याच्या विरोधात फॉर्म टाकला तर आपलंच अवघड होईल. म्हणून तुम्ही सगळेजण तयारी देत आहे का? हा, आपलं म्हणणं झालं आता की देवच मोठा आणि तुम्ही जिंकलात. बरं काय माता माऊले हो, तुम्ही निवडून आला, तुम्ही आता जिंकला. तुमचा देव मोठा आहे हे आम्ही काय केलं? मान्य केलं. तुमचा देव मोठा आहे म्हणून आम्ही मान्य केलं. पण मला असं वाटतं तुमचा देव मोठा असून सुद्धा त्याच्याकडे जावं लागतं. तुमचा देव मोठा असून त्याच्याकडे जावं लागतं. आता मला सांगा, मोठ्या माणसाकडे लहान माणसं जातीयेत का लहान माणसाकडे मोठे माणसं जातीत? मोठ्या माणसाकडे लहान माणसं का लहान माणसाकडे मोठे माणसं? तुम्ही काही सांग ना, तर पंगत कचून झालेली दिसायली मला. हा,
मोठ्या माणसाकडे लहान का लहान माणसाकडे मोठी? लहान माणसाकडे मोठे माणसं नाही ना, लहान माणसं मोठ्या माणसाकडे जाते, बरोबर आहे का नाही? एखाद्याला जर काम पडलं तर मोठा माणूस लहान माणसाकडे येत नाही, लहान माणसं कोणाकडे जातात? आता सध्या लहान माणसं आपल्या गावात आलेत आणि काय म्हणालेत, आम्ही तुमचे कोण येत? सेवक आहेत, बरोबर आहे का नाही? असंच म्हणालेत ना, असंच म्हणालेत, आम्ही तुमचे कोण आहेत? सेवक आहेत. आता ऐका, मोठा माणूस लहान माणसाकडे येतो का लहान माणूस मोठ्या माणसाकडे नाही? तर लहान माणसं मोठ्या माणसाकडे काय होतात? जातात, बरोबर आहे का नाही? लहान माणसं मोठ्या माणसाकडे जातात. आता हे मान्य आहे तुम्हाला? हा, लक्ष देऊन ऐका. लहान माणसं जर मोठ्या माणसाकडे जात असते तर हे थोडं उलट झालं. मोठा माणूस जर लहान माणसाकडे आला असता तर उलट झालं असतं, पण लहान माणसं मोठ्या माणसाकडे जातात. मग जर लहान माणसं मोठ्या माणसाकडे जातात तर तुमचा देव रात्रंदिवस आमच्या संताकडे येतो. येतो का नाही? येतो का नाही? अनेक प्रमाणे येतं. कारण देवाला संताशिवाय करमत नाही. तो रात्रंदिवस जर कुठं असेल तर कुठं आहे? संताच्या. अनेक प्रमाण आहेत त्याच्यासाठी, पण तुम्ही अनेक प्रमाण आहेत तरी बी बघा माझे भक्त गाती जे, माझे भक्त गाती जे, माझे भक्त गाती जे, माझे भक्त गाती जे, नारदानी उभाते जे, नारदानी उभाते जे, माझे भक्त गाती जे, माझे भक्त गाती जे, नारदानी उभाते महाराजाचं प्रमाणे माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा. अजून एक प्रमाणे आयसा भक्ताच्या, कारण जिथं भक्त येत आणि भक्त जे काम सांगते तो ते काय करतो? असे भक्ताची नसंगता करी नसंगता करी असे भक्ताची नसंगता गावकऱ्यांना सपोर्ट केले, आपण काय करू? विठाला विठाला. कारण भक्ताच्या घरामध्ये कामे न सांगता करे. आता ऐका, आपण काम लहान माणसाला सांगतो का मोठ्या माणसाला? जर काही आणायचं असलं तर काम कोणाला सांगतो? लहान माणसाला. आता जर घर आपल्या दुकानावर काय आणायचं असलं तर शहाण्या माणसाला पाठवतो का लहान लेकराला? लहान लेकराला. मग तुमचा देव, तुम्ही जे मोठा म्हणलात ना, तुमचा देव आमच्या संताच्या घरी कामे न सांगता सांगतो. राव, नवऱ्याचं ऐकलं पाहिजे. ऐकतच नाहीत म्हणजे मोठं कोण? मग कोण मोठं? माता माऊल्या हो. आता काम करणार तुमचा देव आमच्या संताकडे काम करतो, न सांगता करतो, म्हणून मोठं कोण? तुमच्यात तोंडानं हो द्या, कोण मोठं? वा, आल्या बरं काय आपल्याकडे आता कसं तरी. कारण त्याला त्याचं कळलं नेमकं फॉर्म कुंकून टाकावं. असंच होत असतं, कीर्तनच त्याला म्हणतात बघा का. तुम्ही एकदा म्हणले देव मोठा आणि माता माऊल्या म्हणल्या आता संत मोठे. आता ऐका ना, आपला जसा एकच विचार आहे, आपण कधी देवाला मोठं म्हणतो, कधी संताला मोठं म्हणतो. मग महाराज, देवामध्ये आणि संतामध्ये फरक काय? देवामधला फरक एकच आहे. देवाकडे जर गेलं तर देवाला आपल्या मनात काय हे थोडं तरी सांगावं लागतं. थोडं तरी काय करावं लागतं? सांगावं लागतं. आणि आपण देवाकडे गेल्याच्या नंतर भक्त राहतो, पण आपण जर संताकडे गेलो तर आपण माणूस राहत नाहीत, आपण स्वतः संत होऊन जातो. ही संताची विशेषता आहे. आणि संत
काळ वेळ न लागता आपल्याला त्यांच्यासारखं करून टाक. आपण सारिखे करीता चाल देवाकडे गेल्याच्या नंतर आपण भक्त होतो, पण संताकडे गेल्याच्या नंतर संत संतासारखं करून टाकतात. आपणा सारिखे करीते तात्काळ. महाराज, परत संत आपल्यासाठी काय करतात? आपण संतांच्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही. कारण संत आपल्याला आपल्यासारखं करतात तर करतातच, पण कधी कदाचित आपण संतांच्या संगतीमध्ये येत आणि आपल्यावर जर कधी अन्याय झाला तर संत आपल्या बाजूने देवासोबत सुद्धा भांडायला घाबरत नाही. देवासोबत भांडतात. कोणामुळं? फक्त तुमच्या आमच्यामुळं. तुमच्या आमच्यामुळं भांडण करतात. आता पुंडलिक रायानं देवासोबत भांडण केलं. देवा, अरे मी तुझी सेवा केली, आता तू माझ्यासाठी जर 28 युगापासून या विटेवर उभा आहेस ना, तर आता मी तुला सांगतो बघ, जो कोणी या पंढरपूरला कसा पापी येऊ दे, पुण्यवान येऊ दे, जो कोणी या पंढरपूरला आला त्याचा उद्धार करायचा म्हणजे करायचा. हे कोणामुळं घडलं? पुंडलिक रायामुळं. नाही तर देवानं आपल्याला एवढं जवळ घेतलं नसतं. अहो, जनाबाईने सुद्धा आपल्यासाठी भांडण केले. नुसतं भांडणच नाही तर जनाबाई देवाला म्हणायला लागल्या, देवा, अरे तुझ्या दरबारात थोडा बी न्याय नाही म्हणल्या. पुण्यवंत पाताळ किन्याला पुण्यवंत दरिद्रत्व भाग्यवंत केला, दरिद्रत्व भाग्यवंत केला, पुण्यवंत पाताळ लोकिन्याला. कोण भांडला आपल्यासाठी? जनाबाई भांडल्या. अहो, लय भांडल्यात. हे तर लय थोडं थोडं साधं साधं बोलले. एकदा तर डायरेक्ट म्हणले, अरे बिट्या, इतक्याशी आम्ही नाही देऊ शकत, आपला एवढा अधिकारच नाही. मूळ माईच्या गारट्या. पुन्हा तुले म्हणले बाबा तुझी, अरे बाप, तुम्हीच म्हणा, आपण कीर्तनाशा देत नसतो. हा. जनाबाई भांडल्या. कोणासाठी भांडल्या? फक्त तुमच्या आमच्यासाठी भांडल्या. अरे देवा, अरे तुझ्या दरबारामध्ये न्यायच नाही. जो कधी सत्याला पट्टी देत नाही, जो कधी सत्यात पंगत घालीत नाही, जो कधी कोणाला चांगलं म्हणत नाही, जो कधी चांगला सप्ताह केलं तर नाव ठेवतो, कीर्तनकारानं कसं बी कीर्तन केलं की जमलंच नाही म्हणतो, आशाच्या बोरला बदा बदा पाणी लागत. आणि आम्ही रोज भजन करायलो, एकादशीची वारी करायलो, तर सप्त्यात पंगत द्यालो, पुन्हा नग्न भोजन घालायलो, सगळं करायलो, तर 250 फूट घातला तरी फुकुटात फुकुटा. तेव्हा तुझ्या दरबारात न्याय नाही. अरे सकाळपासून संध्याकाळपासून
नवऱ्याची नुसती सेवा करते, त्याला मी थोडं बी दुखवीत नाही तरी बी नवरा म्हणतो तुला काही कळत. आता म्हाताऱ्या सुद्धा म्हणतात आता पस्तोर एवढं केलं, आता आहे का आमच्या माता माऊल्या रात्रंदिवस तर देवाची पूजा करतातच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या आपल्या मालकाईसाठी वर्षातले किती उपवास आहेत, 365 दिवसापैकी कमीत कमी माता माऊलीला दीपक गुरुजी माझ्या अंदाजे 150 तरी उपवास असते, बरोबर आहे का नाही? 150 तरी. आणि त्याच्यातले कमीत कमी 4-5 उपवास स्पेशल नवऱ्यासाठी येत आहेत का नाही? कशामुळं? यायची बुद्धी चांगली व्हा, हे निमित्त आहे, 7 जन्म हेच भेटावं, फक्त येईन नीट वागाव म्हणून उपवास आहेत. मला माहित नव्हतं, मी तिला एकदा गोडी गोडीने विचारलं म्हणून सांगितलं तिला. मला नव्हतं माहित, पण आपण विचारावं लागते, नाही बाहेरच्याला कसं विचारावं. म्हणून मी तिलाच म्हणलं होय एवढी उपवास धरायची काय गरज आहे, 7 जन्म भेटलं. मी बी एकदा म्हणतो देवाला मला बी 7 जन्म. ती म्हणली त्याच्यामुळे नाही, तुम्ही नीट वागावं म्हणून येते. मी म्हणलं सगळ्याच असं असतं की? म्हणलं हो सगळ्याच असं असतंय. मग मी आमच्या आईला विचारलं, आई म्हणले हो खरंय, तिचं खरंय म्हणले. मी आमच्या शेजारच्या काकूला म्हणलं हो, म्हणले हो ना, तुला माहित नाही का हे कसं होतं आमच्या येडेपाटावानी. मी म्हणलं मग आता किती सुधारलेत. म्हणलं कवापासून? म्हणजे उपास चालू केल्यापासून. मी म्हणलं बरं झालं ना मग. आता मग पुन्हा एक जण मला म्हणली वाकीमध्ये एका मावशीला लय ज्ञान आहे, तिला विचारा, ती पुरं सांगते, तिला पोथीच माहिती, मला सापडत नाही ती मावशी कोण येते. त्याच्यामुळेच आलो आता. ऐका हा, म्हणजे आपले एवढे उपवास आहेत. आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. वट पौर्णिमेचा उपवास कोणासाठी आहे? नवऱ्यासाठीचे, बरोबर आहे का नाही? आता हे संक्रांतीचा रविवारचा उपवास आहे, हे कोणासाठी आहे? नवऱ्यासाठीचे ना. वाण देणं नवऱ्या, आता हे वाण देणं, लक्ष्मीला सुवासनीला हळदी कुंकाला बोलवतो आपण, कशामुळे? आपलं आयुष्य वाढावं मालकाचं, बरोबर आहे का नाही? फक्त आता मला एकच सांगा, तुमच्या पाया पडून विनंती आहे, त्या वाणामध्ये कंगवे, चालण्या आणि भिंग द्यायचं कोणी सुरुवात केली? तुमच्या पाया पडतो, मला खरं सांग. म्हणजे बऱ्याच गोष्टी कोणालाच माहित नाही, फक्त चाललंय म्हणून चाललंय. आणि कंगवे असे येतात त्यांना टकुर विचारता येत नाही, पाठ खाजिता येत नाही, आणि लहान लेकरं खेळायला घेत नाहीत. आणि भिंगा असे आहेत बाबा, नाक पाहिलं तर कान दिसत नाही, कान पाहिलं तर डोळे दिसत नाही. मग गरज काय आहे त्याची मला सांगा? कुठली बी गोष्ट काम आली तर ती द्यावा का नाही? कामात नाही आलं काय द्यायची गरज आहे? म्हणून महाराज आमचे पंडित गुरुजी डाके त्यांनी एक नियम केला, या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहासाठी असं काय देण्यासाठी, वाटी ग्लास द्या. तुमच्या कोणाच्या वाटीत आणि कोणाच्या गिलासात कोणता संत येऊन जेवून जाईल सांगता येत नाही. म्हणून आपला उद्धार करायचा असेल तर थोडं लक्ष राहू द्या. ऐका, कुठली बी गोष्ट काम आली पाहिजे का नाही? नाहीच काम आल्यावर काय उपयोग आहे? बरं, नवरात्रामध्ये तुम्ही 9 दिवस उपवास धरतात ना? वा. त्याच्यात भेंडीची भाजी खातात ना आजी? भेंडीची भाजी जमते ना नवरात्रातल्या उपवासाला? होय आजी, मी तुमचाच नातू आहे, मग वाकीचा आजूळ आहे, पण आम्ही तिकडे राहायला गेलतो आमचे मामा, म्हणून मी इथं नाही घाबरणार. बरोबर एक भेंडर खातेत ना नवरात्रात? खातेत ना आजी? वा, इकडे आजी लई पाहुणी दिसायला. पटकन उत्तर दिलं. आजी भेंडर खातेत ना? कोण म्हणलं माय भेंडर जमते? तो नवरात्रातल्या उपवासाला भेंडर जमते कोण म्हणलं? देवी भागवतात निघलं, एखाद्या बामणानं सांगितलं? मग चालू कापासून केलं तुम्ही? हे तरी लय आपलं बरं आहे गुरुजी, माईच्या ना नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही. परवा दिवशी एकादशीला आमचं तेलंगणात कीर्तन होतं. दिवसभर दुपारचं कीर्तन असल्यामुळे उशीर झाला, काल्याच कीर्तन करून जायला. सकाळपासून काही येत नाही. म्हणलं आज एकादश चांगली घडली, आता तिथं गेलं की निवांत फराळ कराव. असं फराळाचं आणलं ते ना, तुम्ही तेलंगणा साईडला जातात, असं फराळाचं आणलं सुदर्शन महाराज ते ना, त्याच्यात टमाटो टाकलं, कोथिंबीर टाकली, तोंडी लावायला गांजरं दिली, पुन्हा जिरे मावऱ्याची फोडणी. मला म्हणले महाराज आता निवांत फराळ हो द्या. मग डोळेच गरगर फिरले. मी म्हणलं दिवसभर उपवाशी राहून काही उपयोग झाला नाही. मी म्हणलं हे जमतंय? म्हणले हो आमच्याकडे हे बी जमतंय. तिकडे लातूर भागाकडे थोडं पुढे गेलं की पोहे खातेत म्हणून उपवासाला, मुरमुरे पोहे. आता हे पहिल्यापासून म्हणजे जिकडे जी परंपरा आहे ती चालू आहे, बरोबर आहे का? आता आपल्याकडे उपवासाला नवरात्रात तुम्ही भेंडी खातात, शेपू खातात, असे बरेच उपवास खातात, बरोबर आहे का? पण हे जमतं हे कोणी सांगितलं नाही. प्रत्येक उपवास असतो यांना, नागपंचमीचा असतो ना, ते कोणासाठी असतो? भावासाठी असतो, नाही का? त्या उपवासाला दीपक गुरुजी शाबुदाना जमत नाही ना माया हो, नाही जमत. तो भावासाठी असतो. शाबुदाना काऊन जमत नाही तुम्हाला माहितीये का?
काय उपयोग आहे तुमच्यासाठी एवढी उपवास धरून बी. साबुदाणा काऊन जमत नाही पोराव तुम्हाला माहितीये का ते सापाची अंडी असतात म्हणून. माईच कुठून शोध लावलाय आणि कुठून नाही याच्या पडाव बरोबर आहे का. त्याच्यामुळे जमत नाही ना सापाची अंडी असते म्हणून. बरं कोण सांगितलं तुम्हाला सापाची अंडी असते. मला माहित नव्हतं. मी घरी विचारले ती म्हणली सापाची अंडी असते. म्हणलं तुला कोण म्हणलं. तुमची माय म्हणली. मी आईला विचारलं म्हणलं आई तुला कोण म्हणलं हे सापाची अंडी. तुझ्या बापाची माय म्हणली. मी माझ्या आजीला विचारलं म्हणलं आजी तुला कोण म्हणलं हे सापाची अंडी असते. मला सांगणारी का राहिली का गेली मरून म्हणली. पण म्हणलं तू मात्र परंपरा पुढे चालू ठेवली. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीतच नाही पण आपलं काय चालू येतं चालू आहे. तुमच्या पाया पडून विनंती आहे जर तुम्ही संताला शरण आला तर तुमची कधीच फजिती होऊ देणार नाही. संत कधीच नाही. अहो खरी भक्ती कशी आहे आणि खोटी भक्ती काय तुम्हाला संत कधीच असं चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही. कारण संत थोडे परी भक्ती जास्त करायची गरज नाही. आमचे साधू संत नाथ बाबा तर म्हणते हे बघा तुम्हाला लय परेशान होत असेल ना तुम्हाला लय पूजा करायला त्रास होत असेल ना तुम्हाला सकाळी सकाळी आंघोळ करायला ताण होत असेल ना तुम्ही या बाकीच्या भानगडीत पडूच नका. फक्त वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा नलगे दंडना मुंडना नलगे दंडना पंचाग्री साधना नलगे पंचाग्री साधना नलगे तीर्थाचे ब्रह्मणा नलगे तीर्थाचे ब्रह्मणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव समाज विनावनी जोडिया करोगे समाज विनावनी जोडिया करोगे समाज विनावनी जोडिया वासुदेव वासुदेव आमच्या दगडू महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण काय माहित आहे का म्हणताना विश्वास जर असला आणि आपलं जर खरं असलं तर माणसं बोलताना घाबरत. तुम्ही काहीच करू नका फक्त वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे विश्वास आहे बघा. आमच्या संतावर आमचा विश्वास आहे. तुम्ही फक्त वासुदेव बी म्हणलात तर बाकी तुमचं काही म्हणायची गरज काही करायची गरज नाही. हे विश्वास आमचा संतावर आहे. आणि आपलं जर खरं असलं तर आपण भांडायला घाबरत नाही. फक्त आपलं खरं असावं. आपलं जर खोटं असलं तर मग मात्र आपल्याला बोलता येत. बरोबर आहे का नाही. आणि माणसाला किती बी सहन करण्याचं काय असते थोडी मर्यादा असते. आता एखादी माता माऊली लय सहन करत असेल लय सहन करीत असेल पण एकदा तिचा अंत संपला आणि तिचं जर खरं असलं तर ती बोलायला घाबरत काय लावलं हो का बाबे माणूस ऐकून घेते तर मग ते पुढचं म्हणते बरं मी आता काहीच बोलत नाही बोलत नका. ते म्हणते हे बघ आळडू नको पाहुणे आलेले एवढ्या कळू देत बे माणूस लेकडा बाळाकडे बघून गटगट गिळायला इथं. अरे बाप मी असं चालू होते कशामुळं कारण ती आतापर्यंत सहन केलं पण तिचं खरं आहे. तिनं खरं आहे म्हणून काय केलं सहन केलं. अरे आता किती सहन करावं. आता नाथबाबाने एवढं तळमळीनं सांगितलं तुम्ही काहीच करू नका. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ऐका बरं संताजवळ गेल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या. जर आपण संताजवळ गेलो नसतो तर आपली फजिती झाली असती का नाही. आपल्याला ऐका संताजवळ गेलं की संत तुम्हाला कुठं जाऊ देत नाही. तर संत तुमचं सर्व मनोरथ नका जाऊ अंतराळी नका जाऊ अंतराळी
आपल्याला तळमळीने सांगतात बाबा हो नका जाऊ आडराणी. अरे तुम्हाला चुकीच्या मार्गाला जायची गरजच नाही. ज्या मुलाचे मायबाप शिकलेले आहेत त्यांना बाहेर ट्युशन लावायची गरज येत मान्य आहे तुम्हाला. एखाद्याचे मायबाप शिकलेले येत सुशिक्षित येत त्या लेकराला बाहेर ट्युशन लावायची गरज नाही. पण एखाद्याचे मायबाप जर अडाणी आहेत त्याला नाविलाजानं बाहेर ट्युशन लावावं लागतं. कशामुळं? कारण घरामध्ये कोणी शिक्षक नाही. आता आपण जर संताला गेलो तर आपल्याला आड रानाला जायची गरज नाही. ऐका बरं, ज्याचा गुरु जर पक्का असेल तर त्याला ह्या संस्थातून त्या संस्थातून ह्या महाराजाकडून त्या महाराजाकडे जायची गरज नाही. जसं साधू संत म्हणतात एक धरीला चित्ती तो म्या. आणि आपला जर गुरु पक्का असला तर आपल्याला दुसऱ्या गुरुकडे जायची गरज नाही. आजकाल लोकांचं कसं झालं, एखाद्याचा लयच मोठा मोठा उदय दिसायला लागला की लोक म्हणजे आम्ही त्याचे शिष्य येत, आम्ही त्याचे शिष्य येत. एक सांगू का, आपण जर कधी गुरु बदलला तर आपल्याला नवरा बदलण्याचं पातक आपल्या मस्तकावर लागतं. म्हणून किती बी आडी अडचणी येऊ द्या किती बी दुःख असू द्या आपल्या गुरुवरती आपला विश्वास एवढा असावा. एक सांगू का, माझे गुरुवर स्वामी मनीषानंद पुरुजी महाराज, स्वामीजीकडे मी ज्ञान किती घेतलं आणि त्यांनी मला किती शिकवलं हे मी तुम्हाला कधीच सांगू शकत नाही. फक्त एक वाक्य स्वामीजीचं माझं आहे बघ, हे बघ, कधी सत्यानं वागायचं, जीवनामध्ये कधीच कमी पडणार नाही. एका वाक्यावरती जीवन चालू केलं. आणि महत्वाचं गोष्ट, माझ्या स्वामीजीचा शब्द, मी देवाचा शब्द कधी एखादबार मोडल पण माझ्या गुरुचा शब्द मोडू शकत, कारण गुरुच तसा आहे बघा. जीव वाळू टाकावा वाटतो असा गुरु रे मी केला. जीव वाळू टाकावा वाटतो असा गुरु रे मी केला. याचा आवाज कमी झाला हो झाला, बस काय झाला कळना. यो मॉनिटर बंद पडला. हॅलो, जीव वाळू टाकावा वाटतो असा गुरु रे मी केला. बघा उधार माझा झाला झाला, मी मनीष नंदाचा चला. उधार माझा झाला झाला, मी मनीष नंदाचा चला. असा गुरु केला, असा गुरु बघा उधार माझा झाला झाला, मी मनीष नंदाचा चला. बघा उधार माझा झाला झाला, मी मनीष नंदाचा चला. आपला गुरु जर पक्का असेल आणि आपल्या गुरुवर आपला विश्वास असेल तर आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही. साधू संत एवढं तळमळीने सांगतात बाबा हो तुम्ही फक्त भगवंताची भक्ती करा, वासुदेव म्हणा, तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. पण काही सज्जन लोकांना तुकोबरायाला प्रश्न विचारला, म्हणे तुकोबराया अहो देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची एक विशेषता आहे, घेशी तेव्हा आहे सासशी उदार. त्या देवाचं उदारत्व एवढं नाही. आणि ऐक ना, ज्या वेळेस तुकोबरायाला प्रश्न विचारला तुकोबराया
आम्हाला अशा काही गोष्टी सांगा, असं काही ज्ञान द्या, एक तीर में दो शिकार होतील, एकाच कामात एकाच दगडात दोन्ही पक्षी उडतील. आम्हाला असं काहीतरी सांगा. म्हणले काय करा, तीर्थाला गेल्याशिवाय तीर्थाचं पुण्य घडत नाही. आणि तीर्थाला गेल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण तीर्थाला स्नानाला जातो, आपण पुण्यवंत झालो तर पवित्र होत नाहीत, आणि पवित्र झालो तर पुण्यवंत होत नाहीत. आता एक आहे तर एक नाही, मग असं म्हणल्यानं जमत नाही. असं काहीतरी आम्हाला सांगा की एकांद्या एकदाच केलं त्याचे दोन्ही फायदे झाले पाहिजे. तुकोबारायने विचार केला आणि तुकोबारायने एक सांगितलं. म्हणले ऐका, तुम्हाला पवित्र व्हायचंय, पुण्यवंत व्हायचंय, मग तुम्ही एक काम करा. गंगा मातेत गेल्याच्या नंतर स्नान करावं लागतं. जसं म्हणावं लागतं, वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचे ना गंगा गंगा म्हणल्याच्या नंतर तुमचे दोष निघून जातील, पण पुण्यवंत होताल याची गॅरंटी. देवाच्या दरबारात गेलात, देवाचं दर्शन होईल, पाप जळल, पण पुण्यवंत होताल याची गॅरंटी नाही. मग महाराज, आम्हाला पुण्यवंतही व्हायचंय आणि आम्हाला पवित्रही व्हायचंय. आता पुण्यवंत व्हायचंय, पवित्र व्हायचंय, कीर्तिवंत व्हायचंय आणि पापही जाळायचे, असं कुठलं साधन आहे? आता बऱ्याच गोष्टी आपण विचारतो बघा. ऐका, आता समजा एखाद्याचं डोकं दुखायला लागलं, इथं कोणी मेडिकल वाला असलं तर फक्त नाव सांगा मला. एखाद्याचं डोकं दुखायला लागलं तर आपण मेडिकल जातो आणि डोक्याची गोळी घेतो, त्या गोळीचं नाव काय? डिक्सोलाइट. तुम्हाला माहित नाही म्हणलं माझ्या तरी विश्वास ठेवा. डिक्सोलाइट लिहून घ्या कोणाला पाहिजे असलं तर. तरी डॉक्टरचं कळत नाही ना, आपल्याकडे नाही. डिक्सोलाइट लोट, डोक्याची गोळी बरं काय. हा, डिक्सोलाइट लोट, हा डोक्याची गोळी. एखाद्याचं पोट दुखायला लागलं, आपण मेडिकल वर जातो, गोळी आणतो, तिचं नाव काय? हा, मोठा टेम्पो. हा, तिचं नाव मोठा टेम्पो. तर नावच माहित नसले आपल्याला कळायला पाहिजे ना, त्याचं नाव मोठा टेम्पो. पण एखाद्याचा गुडघा दुखायला लागल्यावर आपण डॉक्टर कडून गोळी आणतो, त्या गोळीचं नाव ते बी माहित नाही का? धन्यवाद. हा, काय गुडघ्याची गोळीचं नाव? जेव्हा आपले दुखतच नाही तर, पण ज्यांचे दुखत येत त्याला माहिती, पण सांग ना तर. हा, झिरो डॉल्गी. वा, झिरो डॉल्गी एसपी. वा, गुडघ्याची गोळी. किती लक्ष पोराचं. तुम्हाला वाटतं पोरग काय करीत नाही, गुडघे दुखा, तुमच्यामुळे लक्ष दिलं आहे का? हा, झिरो डॉल्गी एसपी. हा हा, गुडघ्याच्या गोळीचं नाव बरं काय. आता ऐका, पोटाच्या गोळीचं नाव आहे, गुडघ्याच्या गोळीचं नाव आहे, डोक्याच्या गोळीचं नाव आहे. एखाद्याला ताप आली तर तिचं सुद्धा गोळीचं नाव आहे. एक गोळी अशी आहे बघा की काही बी दुखू द्या, त्या गोळीनं सगळंच राहते. त्या गोळीचं नाव सुपर सेवन. धन्यवाद. काही दुखू द्या तरी सुद्धा राहते, सुपर सेवन. पण आता परवा दिवशी मला त्या मेडिकल वाल्याचा फोन आला, त्याला ती एक गोळी तयार करणार आहे ना. ते म्हणले, ते काय तुमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यात ते रोग, आम्हाला त्याच्यावर गोळी तयार करणं होईना. मी म्हणलं काय आहे नेमकं, कस का व्हाले? आणि पुन्हा एक म्हाताऱ्या माणसाला पुन्हा एक रोग आहे बघा, ज्या नवीन म्हातारे आहेत ना त्याला एक रोग आहे. कोणतं? उभं वारं सुटलं. आहे का नाही? उभं वारं सुटलंय. आता उभं वारं नेमकं कसं आहे? वाटोळ बघितली, चक्रवादळ बघितलं, पण उभं वारं काही कळालं नाही. पुन्हा एक रोग आहे बघा, घर कसं उचलू उचलूच फेकायले. म्हणजे असं आधळायले ना असं टाकायले, असं आधळायले ना असं टाकायले, कसं नेमकं कळलं. पण घर कसं उचलू उचलू फेकायले. आणि पुन्हा एक आहे बाई, आता पस्तोर सप्ताह चालू होता म्हणून बरं आहे, पण सप्ताह संपाला कसं भाट. कसले रोग आहेत कसले काय मेळ लागा नाही, याच्यावर काय गोळ्या निघू शकत नाहीत. आता ऐका, अनेक नाव येत, पण काही जर दुखायला लागलं तर सुपर सेवन. आणि फक्त आपण मेडिकल वर जायचं आणि मेडिकल वर गेल्याच्या नंतर म्हणायचे, बघा सगळं चांग सनसन करायले, अशी एखादी गोळी द्या की सगळं काय राहिलं पाहिजे, सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. मेडिकल वाला म्हणते गोळी आहे, ते नाही म्हणत नाही, ते इमानदार असते. गोळी आहे पण थोडी महाग आहे. गोळी आहे आमच्याकडे पण थोडी कशी आहे, महाग आहे. मग इतके कदरलेले असते, हे काय म्हणते खरंय त्याचं तसंच म्हणतात, महाग असू दे किती बी पण राहिलं पाहिजे. ते म्हणते 100% गॅरंटीनं राहते. 350 रुपयाला गोळी येते. म्हणतो अरे हो बापरे, दवाखाना होतो 150 रुपयात, 350 गोळी. ते म्हणते दवाखान्यात जायची गरजच नाही, एकच गोळी, फक्त एक करायचं, फुल जेवण करायचं. फुल जेवण जर नाही केलं आणि गोळी घेतली तर रिॲक्शन होऊ शकते.
ते म्हणते पण तोंडाला चवत नाही, मग तुम्ही गोळी नेऊ नका गाड्या. ते म्हणते पण राहील, तुम्ही फुल जेवण करा. तुम्ही जशा 2 भाकरी खातात का, मस्त दूध भाकर कचून आणि वाकी म्हणल्या दुधाला तर. पण मला आल्यावर चहा द्यालता का, द्याल नाही, जेवणच केलं आपण डायरेक्ट. नाही झाल्यावर कीर्तन झाल्यावर पाजू म्हणले ते घटवट दुधाचा. मला वाटतंय आपल्याकडे मोठ्या सप्त्यात बासुंदी दिली वाटतं. बासुंदी आहे ना, वा वा वा, एकदा टाळ्या वाजवा जोरदार. ऐका बर काय, सर्वात पंचामृत जर करायचं असेल माऊलीच्या समाधीवर, पंचामृताचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्या सर्वात महत्वाचं काय असतंय, दूध. आणि या मोठ्या उत्सवामध्ये साक्षात ज्ञानोबरायाच्या चरण पादुका आपल्या शिलू नगरीत येतात. आणि त्या सोहळ्यासाठी आपल्या गावातलं दूध जर शिलू मध्ये जात असेल बासुंदीच्या रूपामध्ये, तर तुमच्यासारखं भाग्यवान या जगात कोणीच नाही. हा, फक्त एकच म्हणा, ऐका 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 चालली, फक्त एकच लक्ष राहू द्या, एकच लक्ष राहू द्या. जर त्या दिवशी वरवेवाले तुम्हाला म्हणले आणि तुम्ही आम्हाला दूध नाही दिले, आम्ही काय करावं, त्याला फक्त एकच म्हणा, आमच्या ज्ञानोबरायासाठी जरी एक दिवस तुमच्या लेकराला दूध जर नाही भेटलं तर तेवढं पाप घ्यायला आम्ही तयार आहे. पण ज्ञानोबराय तुम्हाला एवढा आशीर्वाद देतील तर तशा वरव्यासारखे हजारो घर कधी भेटतील सांगता येत नाही. हा ज्ञानोबरायाचा आशीर्वाद आहे. पण तुमचा वरवा तर कधी तुटू शकत नाही, पण तुमच्या दुधाला 1 रुपयानं किंमत बी वाढू शकते बघा. कारण एक दिवस जर त्यानं दुसऱ्याचं दूध घेतलं तर त्याला चव कळन, चव कळाल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात येईल दुधावाले लय येतं पण वाकी सारखं चांगलं दूध कुठं भेटत नाही. मग ही जर किंमत करू द्यायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला तेवढं करावंच लागणार आहे. म्हणून ऐका, आपलं गाव भाग्यवान आहे की आपल्या या गावामध्ये बासुंदीचा प्रसाद येत. ऐका, संताला दिल्याच्या नंतर आपल्याकडे कधी काही कमी पडत नाही. कारण एकदा संतानं कृपा केली, कृपादान केले संते कल्पांत हे सरेना. मग महाराज सर्वच राहतंय का म्हणे, हो ऐका ना, जसं त्या गोळीनं सर्व बरं होतं, गोळी माग आहे पण सर्व बरं होत. मग महाराज असा मला एखादा पर्याय सांगा, आम्ही पवित्रही होऊ आणि पुण्यवानही होऊ. म्हणले सोपं साधन आहे. म्हणले काय, अहो एवढा ज्ञानोबरायाचा सोहळा तुमच्या नगरीमध्ये आलाय, मग तुम्ही दुसऱ्याचं भजन करण्यापेक्षा संताचाच भजन करा. फायदा काय, अभंगाचा पुण्यवंत व्हावे जगात गुरु तुकोबराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे. तुम्ही पुण्यवंत होताल पण कधी घेता सज्जनाची नावे. महाराज नेमकं कोण्या संताचं भजन करायचं, नावाचा उल्लेख केला नाही. तुम्ही ज्याला संत म्हणतात ना तुम्ही त्याचं भजन करा. कोणी गजानन बाबाला मानत असेल तुम्ही गजानन बाबाचं भजन करा. तुम्ही स्वामी समर्थाला म्हणतात तुम्ही स्वामी समर्थ महाराजाचं भजन करा. अहो तुम्ही ज्ञानोबरायला म्हणतात ज्ञानोबरायाचं भजन करा. तुकोबरायला म्हणतात तुकोबरायाचं भजन करा. तुम्ही ज्याला संत मानतात तुम्ही त्या संताचं भजन करा, तुमचा फायदा आहे, पुण्यवंत व्हावे. पण आपलं दुर्भाग्य एवढं आहे बघा महाराज, संताचा फायदा, संताचं भजन केलं खरंच फायदा होतो, म्हणे फायदा होतो, आम्हाला काहीतरी पुरावा द्या. ऐका ना, त्या काळातही संत ज्ञानोबरायाचा जर जीवनाचा विचार केला तर विठ्ठल महाराज, माझ्या ज्ञानोबराया अगोदर माणसाला नाही कळाली, माझ्या ज्ञानोबराया अगोदर रेड्याला कळाले आणि मग माणसाला कळाले. बरोबर आहे का नाही? जर अगोदर ज्ञानोबराया समाजाला कळाले असते तर या समाजानं माझ्या ज्ञानोबरायाला कधी त्रास दिला नसता. रेड्याला ज्ञानोबराया कळाले, रेड्याचा उद्धार झाला
आणि आज आपण रेड्याचं दर्शन ऐका सोपं करून सांगतो. आपल्या गावामध्ये रेडा म्हणजे काय नवीन नाही. जरी सहज बी हिशोब काढा तरी बी कमीत कमी आपल्या गावात रेडे म्हणजे म्हशीच पोरग त्याला काय म्हणतात हल्या म्हणतात का हल्या हा. असे हले आपल्या गावात कमीत कमी किती असते ना 50 100 हले बारकाली. आता समजा मोठाली कोण ठू नाही ठू बरं त्या हल्याचं बी एक विशेषता आहे. ते मेल्या बी त्याची कीर्ती राहते बा. ते नुसतं कापड असलो पुढं फुलं त्याच्यावर झाकून तरी मसड दूध देते म्हणून ते हल्या. हा ऐका हा कमीत कमी 100 हाले आहेत. पण त्या हाल्याच्या कोण कोण पाया पडते कोणीच नाही. होय हो घरी हाल्या असून कोणी पाय पडत नाही बापो. हाल्याच्या कोणीच पाय पडत नाही. ऐका वाकीमध्ये एवढे हाले आहेत तर नाव तरी चांगलं पाहिजे होतं हाल्या. वाकीत एवढे हाले आहेत पण त्या हाल्याच्या कोणी पाया पडत. मग एक रेडा एक हाल्या असा आहे पुढं आळे फाट्याला. मग त्या आळे फाट्याच्या रेड्याचा समाधी उत्सव हजारो लाखो भाविक साजरे करतात आणि त्या रेड्याच्या दर्शनाला रांग लागते. काय होते दर्शनाला रांग लागती. आपण त्या रेड्याला विचारू ना तू एवढं काय केलं. आमच्या वाकीत एवढे हाले येत त्याच्या कोणी पाया पडत नाही पण तू काय केलं ते एकच सांगन. मी दुसरं कोणाचं न नाव घेता माझ्या ज्ञानोबरायाचा स्पर्श माझ्या मस्तकावर झाला तर माझं मंदिर बनलो. अजून याच्यापेक्षा फायदा किती सांगायचा मला एक सांगा. आपल्या गावात दगडाचे खांब अनेक आहेत पण ज्ञानोबरायानं ज्या दगडाला ज्या खांबाला पाठ टेकली त्याच खांबाचं काय मंदिर आहे. मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो. ज्या रेड्याचं आपण दर्शन घेतो ना ज्या रेड्याची ज्या ठिकाणी दशक्रिया झाली दीपक गुरुजी त्या ठिकाणी मला कीर्तन करायला भेटलं सप्त्यामध्ये. स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या सप्ताहामध्ये सर्व मान्यवर आणि सर्व विद्वान कीर्तनकार येत. माझा नंबर कसा लागला मलाच मेळ लागला नाही पण लागला स्वतःला भाग्यवान समजताय का. रेड्याचा उद्धार झाला ज्ञानोबरायाची संगत केली. भाग्यवाने रेडा ते ज्ञानोबरायाला समजून घेतलं पण माणसाला नाही कळाला. अगोदर ज्ञानोबराया रेड्याला कळाले नंतर माणसाला कळाले. तुकोबरायाचा गाथा आणि तुकोबराया अगोदर दगडाला कळाले पण माणसाला कळाले नाही. म्हणून तर राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आणि त्या टायमाला लोकाला कळालं तुकोबरायाच्या गाथ्यानं जर दगड करू शकतात तर तुम्ही आम्ही का तरणार नाहीत. अजून किती फायदा सांगायचा आहे का. एवढा फायदा माझे नाथ महाराज अगोदर दगडाच्या नंदीला कळाले मग माणसाला कळाले. जर माणसाला कळाले असते तर येवण अंगावर थुंकलाच नसता आणि थुंकला म्हणून प्रसाद देऊनी मुक्त केला. आणि एवढा फायदा जर होत असेल ऐका ना. आता सुदर्शन महाराज असतील दीपक महाराज असतील आम्ही निवृत्ती महाराज असतील ज्या वेळेस आम्ही आळंदीला गेलो आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबरायाच्या समाधी जवळ ज्ञानोबरायाच्या नगरीत राहिलो तर 2 तास तुम्ही माझ्या पुढं गप बसून मी जे बोलन ते ऐकतात. याच्यापेक्षा फायदा अजून दुसरा सांगायचा काय. एवढाले तुम्ही हार घालतात मस्त 2-2 लग्नात सुद्धा उंदराच्या शेपटी एवढा होता पण एवढाले मोठे हार हे कोणाची कृपा आहे संताची कृपा आहे. आता ऐका 2 तास झालं तुम्ही जे मी बोलन ते ऐकताय. आता मी जर आळंदीला गेलो नसतो तर स्वभावच बोल काय म्हणून मी बोलणंच असतं. पण काही माणसं किती बी बोलले तर त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत अनंत वाचाळ त्या कैसे गोपाळ पावे हरे किती बी बोलतेत पण लक्ष देत नाहीत. आता तुम्हाला सोपं करून सांगतो ऐका. आपण रेल्वेनं बसनं प्रवास करतो बरोबर आहे का नाही. मग आता एसटी मध्ये एसटी बस स्टँडला थांबली की एक जण बॅग घेऊन येते बॅग असं पुढं ठेवतंय आणि सगळ्याकडे बघून एकदम हे बघा 2 मिनिटं इकडे लक्ष असू द्या. सर्व बसमधील सर्व प्रवाशांना एक कृपा विनंती आहे 2 मिनिटं इकडे लक्ष असू द्या. ही जी माझ्या हातामध्ये टूप आहे ही जी माझ्या हातामध्ये टूप आहे हिची खरी किंमत 500 रुपये. मेडिकल मध्ये जर गेले तर तुम्ही 500 रुपये टूप आहे पण आमच्या कंपनीनं बंपर ऑफर मध्ये हिची किंमत फक्त 50 रुपये दिली. काही पैसा लागत नाही वापरून बघायला इस्तेमाल करायला काही पैसे लागत नाहीत. एकदा अगोदर वापरून बघा नंतर घ्या असे ते पटा 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 टाकते. जर वाकीचा माणूस असले तुम्ही नको बाबा
तर काय नाही घे. आणि मग ती एक तूप घ्यायची, असं थोडस लावायचं, चुनचुन वाटते का नाही. आणि मग एकदा लोक बिले हुशार येतं, किती बी असू दे असं बकळ घेत येतं, लावून घेत येतं. आणि गुडघ्याला लावून घेतलं की त्यामध्ये घ्यायची का मामा ना का? पण एकदा लागलं मग बघू फरक पाडा तर बघू. पण घेत नाही कोणी, टकुऱ्याला घोळशी दे, कोणी गुडघ्याला घोळशी दे, पण एकदा मात्र तेवढा चान्स सोडित नाही. तुम्ही तवा बी बघा, एखादं इकायला काय आलं त्यानं किती तोंड भरून सांगू द्या, तरी बी आपण म्हणतो बघू द्या बरोबर. ते का दुसरं कोणी का काय, हे परभणी जिल्हा आहे, जगा जर्मनी आणि भारतात परभणी, हे आमच्याकडे जमत नाही. एवढं ते तोंड भरून सांगते, पण त्याचं कोणी लक्ष देऊन ऐकत नाही. आम्ही 2 तास उभा राहतो तरी सुद्धा तुम्ही गप लक्ष देऊन ऐकतात की ताकद माझ्या संताची आहे. मग महाराज एवढा फायदा जर संताचं नामस्मरण करून होत असेल तर तुकोबराय म्हणतात, माझी वाचा तर तुटी पडतच नाही. लेके माझी देखे म्हणतात माझी वाचा कधीच तुटी पडू देणार नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. पुण्यवंतही होता येत, एवढा फायदा होत असेल तर या वाचेला संताचं नामस्मरण करायला मी कधीच तुटी पडू देणार नाही. संत संगतीनं जर एवढा फायदा होत असेल तर ऐका बरं अजून काय फायदा आहे. लोखंड जर लोखंडच राहिलं तर कालांतरानं त्या लोखंडाचं काय होती, माती होती. पण लोखंडानं जर परिसाची संगत केली तर लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. या हे शरीर, ह्या देह असाच राहिला तर या शरीराची काय होते, माती होते. शरीराची होय माती, पण या शरीरानं जर संताची संगत केली तर आपण संत होतो. म्हणजे आपल्या बी जीवनाचं काय होतं, सोनं होतं. महाराज एवढा फायदा होता. नेगे माझी वाचा तुटे महालाभ भोगासाठी. एकदा प्रेमानं सर्वांनी भजन करावे. ठोका नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. महाराज आम्हाला आता सर्व कळालं बघा. पुण्यवंत व्हायचं कळालं आणि संताच्या नामाची ताकद कळाली म्हणून आम्ही संत